हा नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. काय बाकी सगळे बरे आहो ना? काय बाकी सगळे बरे आहो ना? मला ओळखली नाही? मला ओळखले नाही. अहो मी मसाल्याचा डबा. अहो मी मसल्याचा डबा. काय समजली? काय समजली? कसा चांगला आहे का नाही मला सांग. चालेल. हा काय समजली? हा. बाबा काय समजली वगैरे नाही चालणार आहे स्कूल मध्ये. जेवढं सांगितलं तेवढंच करून घ्या ना. चांगलं नाही. अगं practice? तुला प्रॅक्टिस कर प्लीज. अरे काय चाललंय? बुट्टे आजोबा आले. बुट्टे आजोबा आले. अरे जीव जाईल माझा. छकुली बुट्टे आजोबा आले. बाबा काय हो एकदम सकाळी सकाळी कसे काय आलात? एकदम सरप्राईज. आधी आधी हिला सांगू. हिला किती वेळा सांगितलं मी, छोट्या आजोबा बोलत जा, मोठ्या आजोबा बोलत जाऊ नको म्हणून. तुम्ही मला बुट्टे आजोबाच वाटता. असू दे अरे असं बोलायचं आणि सगळ्या पोरे. आजोबांशी. असू दे, लहान म्हणजे काय कळत नाही, लक्षात राहत नाही. मोठ्या आजोबा काय बोलायचं. तुमच्या तरी कुठे लक्षात राहतं? असू दे. एक छकुली मस्ती का करतेस तू? ते तुटेल बाळा, खूप मेहनतीने बनवलंय आपण ते. अरे, मस्त आणि होतं. प्रॅक्टिस कधी करायची आपण? चल चल प्रॅक्टिस सुरू कर. 1 2 3 स्टार्ट. टुपुक टुपुक टुपुक. नमस्कार. ओळखलात का मला? मी आहे साल्याचा डब्बा. अगं असं म आणि साल्या वेगवेगळं नाहीये. इट्स अ वन वर्ड. मसाल्याचा डबा. से अगेन. थांब करते आता परत. येस परत कर. झुपुक झुपुक झुपुक. नमस्कार. ओळखलात का मला? मी आहे मसल्याचा डब्बा. अगं मसाल्याचा डबा काय? मसाल्याचा किती इझी वर्ड आहे. इकडे ये, इकडे बस माझ्या बाजूला पटकन. इट्स व्हेरी इझी बाबू. असं नाही करायचं. इकडे बघ छकुली, माझ्या मागून म्हण ला. व्हेरी गुड. मसाला मसाला मसाला. ऐकायला येत नाहीये का तुला? मी म्हणते तसं म्हणायचं ना बाबू. अरे पण मम्मा, आय डोंट नो ना व्हॉट इज मसल्याचा डब्बा. आय नो मुसलीचा डब्बा. मी मुसली बनू? नाही कसं चालेल? स्कूल मध्ये आपल्याला काय सांगितलंय? मसाल्याचा डबा बनायला सांगितलंय की नाही? अरे पण मला नाही करायचं. इकडे छकुली. मला नाही करायचं. इट्स व्हेरी इझी बेबी. हे बघ तू प्रॅक्टिस केलं ना की तुला जमणार आहे. आणि बघ मम्माचं आता लॉग इन करायचंय. मम्माला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. असं करून कसं चालेल? मम्माने सांगितलं तसं जस्ट प्रॅक्टिस करत राहायचं. काय म्हणायचं? मी आहे आहे लसण्याचा मसाल्याचा डबा. डबा. ओके जमणार, पटकन जमणार. आ काय सुनबाई? हॅन्डसम आजू अरे 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 छकुली बरं पाहते मला. येशील. आणि हा काय लटकवणार गाल्यात? बाबा काय सांगू तुम्हाला, त्यांचं ते 10 जूनला नॅशनल स्पायसेस अँड हर्ब्स डे असतो. म्हणजे राष्ट्रीय मसाला आणि हर्ब्स ना ते काहीतरी असतं हे ते. काय? त्यांच्या स्कूलमध्ये ते अवेअरनेस कॅम्पेन आहे आणि त्यात तिला ते मसाल्याचा डबा बनवलाय. होय. पण मला तिची प्रॅक्टिस घ्यायला अजिबात वेळ नाही हो. माझं आता 9ला लॉग इन आहे. खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. अरे तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना व. हा मी शिकवतो ऍक्टिंग तिला. आजू तुम्ही शिकवणार आहे मला? म्हणजे काय? तुम्हाला येते हा? येते म्हणजे अय्या. येते. त्या काली मी केवढी नाटकं गाजवलेली आहे. मला नाटकात मसाल्याचा डबा बोलायची का नाही? मी एंट्री घेतली ना की सगळे म्हणायचे स्पाइस आला स्पाइस. मी स्पायसी होतो का नाही काही समजली? हो मग मी एंट्री घेतली की पोरी अशा चित्कारायची माहितीये. काय सांगतो छकुली, हा, सांगा मी काय ना. साधा सुद्धा ऍक्टर नव्हतो माहिती आहे. मग? ए मोठा. त्या काली जर मी इंडस्ट्रीत आलो असतो ना तर राजेश खन्ना सुपरस्टार झाली नसते काही समजली. कॉलेजात असताना गॅदरिंग केवढी गाजवलेली आहे. खरं? एकदा गॅदरिंगला मुंबईची नटी आली होती. हा. ती म्हणाली होती, मोरे वेन यू कम ऑन दी स्टेज यू ओन द स्टेज. काय समजलं? मग काय पुढे काय नाही झालेलं. का बघ आता मी तुला सांगतो सगळं काय आहे ते. तू मी आहे मसाल्याचा डबा कसं बोलायचं सांग. हे घ्या ही script. बघू कसं काय करून द्या आहे. तिच्याकडे. हा ठीक आहे. हा मी तुला आता करून दाखवतो तसं कर. चालेल. हा गल्यात घाल. गल्यात ते जड आहे ना. अगं त्याशिवाय कसा करणार ना मसाल्याचा डबा. चालेल. हा बघ असं. हा नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. काय बाकी सगळे बरे आहो ना? काय बाकी सगळे बरे आहो ना? मला ओळखली नाही? मला ओळखले नाही. अहो मी मसाल्याचा डबा. अहो मी मसल्याचा डब्बा. काय समजली? काय समजली? कसा चांगला आहे का नाही मला सांग. चालेल. हा काय समजली?
हा. बाबा काय समजली वगैरे नाही चालणार आहे स्कूल मध्ये जेवढं सांगितलं तेवढंच करून घ्या ना चांगलं नाही अगं, का practice? छकुली प्रॅक्टिस कर प्लीज अरे काय चाललंय बुट्टे आजोबा आले बुट्टे आजोबा आले अरे जीव जाईल माझा छकुली बुट्टे आजोबा आले बाबा काय हो एकदम सकाळी सकाळी कसे काय आलात एकदम सरप्राईज आधी आधी हिला सांग हिला किती वेळा सांगितलं मी छोट्या आजोबा बोलत जा मोठ्या आजोबा बोलत जाऊ नको म्हणून छकुली मला बुट्टे आजोबाच वाटता असू दे अरे असं बोलायचं आणि सगळ्या पोरे. आजोबांशी असू दे लहान म्हणजे काय कळत नाही लक्षात राहत नाही मोठ्या आजोबा काय बोलायचं तुमच्या तरी कुठे लक्षात राहतं पप्पा असं अचानक कसे काय आलात तुम्ही अगं अचानक म्हणजे काय हा जो मोरी आहे ना तो मला जॉगिंग पार्क मध्ये भेटला मला बोलला आता खूप दिवसांनी भेटलो चला आपण शर्यत लावूया अच्छा जो हरेल तो चहा पाहिजे मी बोललो चला म्हणून हा जो काही सुटलाय धाव तुला सांगतो अरे लहान म्हणजे शाळेत असल्यापासून तुडतुड्या हे बघ, अगं तुला सांगतो आम्ही दोघं एकत्र शाळेत पप्पा पप्पा ऐका ना मला ना 9 वाजताचं लॉग इन अरे पण शाळेत पप्पा ऐका माझं मला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि मला एक हेल्प हवी आहे तुमची तुम्ही दोघं जण मिळून प्लीज आपल्या छकुलीची प्रॅक्टिस करून घ्याल का स्कूल मधलं प्रोजेक्ट आहे तिचं तुमची गरज आहे आणि छकुली इकडे बाळा पटकन ये ए, बाय. इकडे फिरत फिरत पडशी. नाही हाड, हाड. म्हणणार. तुला माहिती बाबू आपले दोन्ही आजोबा आहेत ना खूप मोठे ऍक्टर होते हा. ओके सो आता ते तुझी प्रॅक्टिस करून घेणार आहेत प्रॅक्टिस करा त्यांच्या बेस्ट आता एक काम कर मांडीवर बसू नाही, मारी धरून हा राहील माझी मांडी काय एक काम कर तुमच्या मांडीवर बसू अरे नको मागच्या वेळी बसली होती सुजली होती मांडी आता नको छकुली मला बोलू छकुली मी तुला जसं मगाशी म्हणून दाखवलंय म्हणून दाखव चल प्रॅक्टिस कर नमस्कार हा नमस्कार मंडळी हा. कशी हाव बरी हाव हा. ना वलकलीव काय मला बस हा अगले. काय काय हा मना ओळखलीव काय मला वलकलीव काय मी आहे मसाल्याचा डबा वलकलीव काय मला हा. नाही अरे बापरे मी आहे मसाल्याचा डब्बा काय समजली वा 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 अरे ह्याच्यामध्ये काही मजाच नाही मज्जा नाही? त्याच्यात एनर्जी कुठं आहे एनर्जी पाहिजे प्रत्येक गोष्टीला माणूस येईल पाहिजे. नमस्कार एनर्जी पाहिजे बोल नमस्कार अरे वा, थांब हा. नमस्कार अरे तसं नाही काय एखादा नमस्कार आरण्या अरे इकडे तिकडे एखादा माणूस त्याचं लक्ष नसेल तर तो आपला नमस्कार घेण्यासाठी तयार पाहिजे ना म्हणून नमस्कार अरे आरण्या असं वरारलात ना आता मसाला सगळा बाहेर नाहीये त्याच्या बाहेर पडेल माहिती काय मसाला सगळा बाहेर आला मग तसं तू ह्याचं काय ऐकू नको मी काय सांगतो हा, चालेल. नमस्कार तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस थोर समाज मसाल्याचा डब्बा तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस थोर समाजसेवक मसाल्याचा डब्बा मसाल्याचा डब्बा आयशीच्या भावाचा हा शिकवतोय काय झालं? आणि मसाल्याचा डबा कधीपासून थोर समाजसेवक झाला म्हणजे काय? तुझा ना हा सगळा जुनाच प्रॉब्लेम आहे नुसती एनर्जी कंटेन नको त्याच्या बघ चकुली कसा आहे हा मी मसाल्याचा डबा असा बोलताना कॉन्फिडन्स वाटला पाहिजे तुला सांगतो चकुली म्हणजे जेम्स बॉन्डची स्टाईल आणि माझी स्टाईल सेम आहे का बघ चकुली कसा आहे हा मी मसाल्याचा डबा असा बोलताना कॉन्फिडन्स वाटला पाहिजे तुला सांगतो चकुली म्हणजे जेम्स बॉन्डची स्टाईल आणि माझी स्टाईल सेम आहे का घाबरण्यासारखं काही नाही सटल तुला सांगतो आपण असं डोल्यातनं बोललं पाहिजे डोल्यातनं बोलल्यानंतर ना लोक म्हटलं पाहिजे कोण रे तू असं डोल्यातनं नजाकत असली पाहिजे मग तुला सांगतो असं उभं राहायचं असं डोल्यातनं बघायचं असं रोखून आणि केसावरनं असा हात फिरवायचा आणि म्हणायचा आहे मग मसाल्याचा डबा काय समजली आहे मग मसाल्याचा डब्बा काय समजली असं झालं पाहिजे ना काय समजली काय समजलं काय आता शिकवतात वाचारे असं नाही शिकवलं असं जर शिकवलं ना तर पहिल्या दिवशी तुला घरी पाठवतील अरे अरे वाचारे सगळं कसं मोनोटॉन्स होतं नुसतं मी हे मसाले काय समज आता नाही अरे मला सांग ह्याच्यातलं महत्वाचं काय आहे काय आहे? डब्बा महत्वाचा आहे का मसाला महत्वाचा आहे काय महत्वाचं आहे मसाला काय महत्वाचं आहे हा, म्हणून काय करायचं प्रत्येक शब्दावरचा जर समजा आपण जोर दिला हा. ट्रेस दिला हा. तर शब्दाचे अर्थ बदलत जातात म्हणजे जे
कसं सांगतो आता बघ. मी हाय मसाल्याचा डब्बा. हा हाय मसाल्याचा डब्बा. हा हाय मसाल्याचा डब्बा. मी हाय मसाल्याचा डब्बा. मी हाय मसाल्याचा डब्बा. हा शिकलो कुठे सगळं. हे कुठे शिकलं म्हणजे अरे ते सत्यदेव दुबे रोह्याच्या ग्राउंडवर शिकत होते ना, त्यांना मी दुरून पाहिलं. दुरूनच मी ऑब्झर्वेशन केले केलं, त्यांना. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थ बदलण्यासाठी प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक शब्दावर जोर कसा द्यायचा, इकडे द्यायचा का तिकडे द्यायचा, तिकडे जे काय ते सगळं मी ऑब्झर्व करून घ्या. काय वाव ते आजोबा ए, गरज मार वासाडी पडली किंवा तोंडावर. झालं? हा सत्यदेव दुबे अरे केवढा मोठा माणूस. मी कुठे हा, आहे? दुरून शिकलास. दुरून तर शिकवित होतो तेव्हा. हा तू काय शिकलास त्यांच्याकडनं सगळं चुकीचं शिकलेलं मग तू कुणाकडे शिकला आहेस? मी अलकाजींकडे शिकलेलं आहे माहिती आहे. अलकाजी जेव्हा शिकवत होतं ना तर मी दुरून बघितलेलं आहे. अलका कधीपासून शिकवायला लागली? आपटू काय रे तुला ते म्हणजे ते अलकाजी दिल्लीत शिकवायचे. म्हणजे अलका तेज आहे? हा म्हणजे काय म्हणजे सत्यदेव दुबे आणि अलकाजी हे दोघं पण रंगकर्मी का नाही. सेम शेम अलकाजी कसं अलकाजी NSD मध्ये शिकवायचं दिल्लीत आणि आपलं सत्यदेव दुबे जे आहेत ना तर इकडे शिकवायचं. दोघंही चांगले शिकवायचे, दोघंही रंगकर्मी का नाही. तर त्यांनी काय लिहिलं नेमक्या शब्दावर स्ट्रेस द्यायला पाहिजे काय समजलास तरच ते चांगलं होऊ शकतो. बरोबर ना कपूर. या ते कसं फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. काय करायचं तू ते सगळं सोडून दे. ह्याचं पण सोड माझं पण सोड. हा. तू आहे ना डान्सनी एंट्री कर. चालेल हा मी तुला डान्स दाखवतो त्याच्यात गाणं म्हणायचं आणि एंट्री कर. टाळ्या येतील माहितीये तुला. चालेल, चल, चालेल. माझ्या बी करून घे, हे बघ. चल, हा. अगं शालू अगं शालू अगं शालू मसाल्याचा डबा दे गो मायना. शालू मसाला दे गो मायना. फोडणी नाही टाकली म्हणून रुसू नको मायना. फोडणी नाही टाकली म्हणून रुसू नको मायना. शालू मसाल्याचा डबा दे गो मायना. नमस्कार. अरे फर्स्ट इम्प्रेशन सगळी फालतूगिरी आहे. फालतू किती लास्ट इम्प्रेशन इज द बेस्ट. तुला सांगतो तुझा ना शेवटचा परफॉर्मन्स डान्सने करायचा. हा कसं सांगतो हा आता मी सांगतो तर. आता- हा, सगळं तर आलं ना पहिलं का उभं राहायचं. नमस्कार मंडळी नो. नमस्कार मंडळींनो. मी आहे मसाल्याचा डब्बा. मी आहे मसाल्याचा डब्बा. आणि मग डान्सला सुरुवात करायची. चालेल. शिट्टी वाजली गाडी सुटली. आता शिट्टी वाजली आणि साडी सुटली. गाडी सुटली बोलते तर साडी सुटली कसं बोलशील? सॉरी सॉरी. गाडी नाही साडी नाही गाडी. चालेल. हा. शिटी वाजली गाडी सुटली झाकण उडालंय वर. पोरी जरा मसाल्याचा डब्बा धर. पोरी जरा मसाल्याचा डब्बा धर. पोरी जरा मसाल्याचा डब्बा धर. पोरी जरा मसाल्याचा डब्बा. आणि शेवटी होता मसाल्याचा डब्बा धर. आयशा रस्त्याला डबा आयशा भावन असा गाणं शिकवला नव्हता. अरे बा तसंच त्याच्यात काय लोक चपली मारतील माहितीये. अरे नजाकत नको त्याच्यामध्ये. नजाकत कुठली? नजाकत असल्याशिवाय उपयोग आहे काय मला सांग. वाटतं. पोरी तू इथे ये. शकुली इथे ये. मी तुला शिकवतो मसाल्याचा डबा. नमस्कार मी हाय मसाल्याचा डबा. काय समजली हो? हा नमस्कार मी आहे मसाल्याचा डब्बा. काय समजले? हा असा मग पदरी घ्यायचा असा डोक्यात. एक मिनिट. एक नजाकत करायची. माझा पद छोटा आहे. लेच मोठं हा. शांत बसा. कुठला ग बाई मसाला. कुठला ग बाई मसाला. कुठला ग बाई मसाला. बाई तिनी सांजा जाहल्या ग. बाई तिनी सांजा जाहल्या ग. बाई तिनी सांजा जाहल्या. कुठला ग बाई मसाला.
कुठला ग बाई मसाला असं मस्त आहे. हा, अरे नाही कसं आहे म्हणजे अशी नजाकत असेल ना नजाकत तर समोरचा माणूस घायल होतो का ना काय समजलास तू असं करशील ना तर तुला कायम उत्तेजनार्थ बक्षीस मिळेल माहितीये तू का? मोठी बक्षिसं मिळवली आहेस मला शिकवतो हा एक नंबरचा शालेमध्ये ठेव आता हा पुढचं काय आहे मला हा, सांग पुढचं, पुढचं या लाईन सांगा पुढचं पुढचं काय एक आहे? मिनिट काय आहे इकडे ते हा याच्यानंतर तर झालं हा इंट्रोडक्शन पहिलं मग म्हणायचं हा नमस्कार नमस्कार मी आहे मसाल्याचा डबा काय समजली मी आहे मसाल्याचा डब्बा काय समजली माझ्यामध्ये जिरं आहे माझ्यामध्ये जिरं आहे माझ्यामध्ये मोहरी आहे माझ्यामध्ये मोहरी आहे माझ्यामध्ये दालचिनी आहे माझ्यामध्ये दालचिनी आहे माझ्यामध्ये काली मिरी आहे माझ्यामध्ये काली मिरी आहे टानन्स होतंय ना म्हणजे रे. तसंच कसं अरे यायचं? जिरं मोरी जर का अशी तेलामध्ये आपण टाकली तर कशी वाजेल होल का नाही बाजारा मग कसं बोलायचं असं माझ्याकडे जिरं आहे. माझ्याकडे मोहरी आहे कसं बोलशील माझ्याकडे जिरं आहे. माझ्याकडे मोहरी आहे माझ्याकडे लाल चिनी आहे या आईच्या भावाला लालचिनी घ्यावला नाही लालचिनी आहे काय ती दालचिनी आहे आणि ना तुला ना नको तिकडं ना लालचिनी करायची सवय आहे माहितीये अरे करू तर काय करू पुढचं शिकवतो ह्याच्या नांदाला लागू नको तू हा एक मिनिट पुढं काय आहे हा. माझ्याकडे हळद आहे काय बोलतोस तुमच्याकडे हलत आहे हे बाबा आम्हाला सोयबी आहे आपतो काय रे अरण्या तुला हा ही हळद वेगळी ती हळद वेगळी म्हणजे? अरे हळद बोलू ना हा चेकालतो माहितीये शाळेमध्ये एकदा प्रश्न आला होता हल्दीचे फायदे सांगा हा मनाला फुकटची पियाला मिळते असं लिहिलं. ह्याचं सांगू काय याला आले होते बाबा हिंगाचे फायदे सांगा या वसारीने लुंगीचे फायदे लिहिला यारा कुठला अशी फालतुगिरी करतो असं शिकवलं तर परत तुझी राई मी आहे ना लातेर मारीन आई लातन मारशे हा. आई बोला. ना वेलच्याशी कचा कचा कुट्टीने कुट्टी हा. ती मोरी आहे ना मी नालं फेकेन असं म्हणतो तुझं तमालपत्र ना असं फाडून तोडून बाहेर टाक त्याने मी चच्चीन. ही बडीशेप मी चावून चावून खाईन मला सांगतो बाबा पप्पा ही काय पद्धत आहे काय शिकवताय तुम्ही माझ्या लेकीला ते मी कच्चे भल्लीचे मी शिकवतो अरे मी चांगलं शिकवतो ह्याच्यापेक्षा गप्पा बसा माहिती तुम्ही दोघंही गप्पा बसा गप्प बसा मी का? काम सांगितलं होतं तुम्हाला तेही करता आलेलं नाही तुम्ही काही शिकवू नका मी माझ्या लेकीला श्याम राजपूतच्या ऍक्टिंग क्लास मध्ये घालेन अरे ते अरण्या हा? चल मला माझ्या नातीचं वाटोलं माझ्या डोळ्याने आता बघायचं नाही आहे त्याच्यामुळे आपण निघूया तुम्ही आपलं हा अरे, नाही 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 आम्हाला नाही शिकवायचं चल तू चल आपण जॉगिंगला जाऊ नाही नाही नको नको त्याला